श्री स्वामी समर्थ असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नको. जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवान ठराल. स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे. तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल ते तुम्हाला मिळेल. तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवंत ठराल. मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणलाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनांच्या दंभ युक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो. कशाशी असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्त रूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप हाय या जनाचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. नको होऊ उदास, मी हायच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण बघ मी, हाय तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. श्री स्वामी समर्थ. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वो जो तूने सोचा ही नहीं. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता
अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. ओगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरोस तू अरे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरम्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपास अहंकाराचा करावा. कधी उपास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. श्री दत्तात्रेय यांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपणाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीही नको. ही खरी एक भावना अंतकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवेत अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊनच देत नाहीत. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, फक्त तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते, फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. मला माहीत आहे तुम्ही पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्द सुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे.
कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडायची गरज भासत नाही. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी, हे महत्त्वाचे. थोर व्यक्तींचे विचार हे आपल्याला जगण्याला एक प्रकारे दिशा देत असतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधी कधी उपवास अहंकाराचा करावा. कधी कधी उपवास मीपणाचा करावा. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मीपणा सोडा, मोठे व्हाल. स्वामी म्हणतात, हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. जर तुम्ही स्वामींच्या या बोलण्यावर सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामानेच मन अंतःकरणात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. काळजी करू नको. खूप आयुष्य सुंदर आहे. बघण्याचा फक्त दृष्टिकोन बदल. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा? हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच्या हाताप्रमाणे प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा अन हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आंतरत्याने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. तुम्हाला स्वामींचा चमत्कार बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी महाराज माझ्या मदतीला धावून या असे लिहून पहा. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामींचं या पंच प्राणाभूतात हे तीर्थ घे. आठवी रे प्रचितीनं सोडेल, स्वामी घ्या घेई हाती. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धाव येईन. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा हा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आर्तता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी सांगतात, प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, एक दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्त शिष्यांसमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असे चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो नक्की तुमचं ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच, स्वामी म्हणतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मागणे असे असावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा, अर्थात सर्व जीवसृष्टीच्या भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील. त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकेने सर्वांचा विचार करायला हवा. श्री स्वामी समर्थ.
स्वामी म्हणतात, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतात, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे, फक्त तुमचा त्याच्यावर विश्वास पाहिजे. नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाचे घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. प्रत्येकाला वाटते आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, सन्मानाने जगायला हवे. आपल्या घरात ऐश्वर्य प्राप्त होऊन आपले घर मस्त सुख समाधानाने हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बांधून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडण का होत असेल, असे का वागत असतील, ते आपल्या घरात वाटत असेल. आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखी भांडणे होतात, कधी बायको तर कधी नवरा, तर कधी सासू सासरे, दीर जाव, तर कधी मुलांवर. आपल्या घरात चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही, दिवसभर रागराग होतो. असे वाटते की कुठेतरी निघून जायला हवे. कशामुळे, कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात राहतात, याचे कारण आपण अजूनही समजू शकलो नाही. त्यामागे काही वास्तुशास्त्र दोष असतो का? आपण घरात चांगले वागायला कमी पडतो, असे मनात विचार करू लागतात. असे वाटते या कटकटी आणि भांडणांपासून खूप दूर निघून जायला हवे. पण त्यावर ते सॉल्युशन नाही ना, त्यावर काही निवारण तर असेल ना. कोणत्या कारणामुळे असे होते ते आज आपण जाणून घेऊया. तुम्हाला येथे घरात खूप कटकटी, खूप भांडणे होत असतील तर घरगुती उपाय सांगणार आहोत, करून नक्की पहा. स्वामी समर्थ सर्व ठीक करतील, ही भावना मनामध्ये ठेवा. घरात भांडणे होत असेल तर ते कसे थांबावे? हो, जर घरात भांडण होत असेल तर तुम्ही त्यावर शांत चित्ताने विचार करावा की नेमके कोणत्या कारणाने भांडण होत आहे. आणि भांडण होत असेल अशा वेळी तुम्ही समोरच्यालाही समजावे की तू का चुकतोय, कोणत्या कारणामुळे चुकले. उगाच वाद वाढू नये. त्यांना समजावून त्यावर सोल्युशन आहे कोणताही विचार हा शांत चित्ताने करावा असे समजावे. तसेच घरात सारखे भांडण होत असेल त्यावेळी असे वाटते कुठेतरी दूर निघून जावे, तर तसे करू नका. घरात वाद कधी कधी नकारात्मक ऊर्जेमुळे तसेच वास्तुदोषामुळे होतात. अशा वेळी काही तोडगे आहेत, ते आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग, घरात भांडणे व वाद होत असतील त्यावर कोणते तोडगे करायला हवे? पहिला, घरात घंटानाद करावा. ज्यावेळी तुम्हाला वाटते की घरात सारखे भांडणे होतात, चिडचिड होते, अशा वेळी तुम्ही घरात जर संध्याकाळी देवाजवळ धूप दीप व घरात घंटानाद केला तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून घरात सुख समृद्धी वाढेल. दुसरा, गंगाजल शिंपडावे. रोज सकाळी देवपूजा करावी. देवपूजा केल्यानंतर घरात धूप व गंगाजल शिंपडावे, म्हणजे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल. तिसरा, घरात फ्रेश वाटेल असे फोटो लावावे. हो, आता तुम्ही म्हणाल की घरातील कटकटीचा आणि फोटोंचा काय संबंध आहे बरं? तर हो, घरात जर तुम्ही देवी देवतांचे फोटो एकमेकांसमोर असेल अशा वेळी गृहकलेश होतो. तसेच घरामध्ये महाभारत रामायण युद्धाचे असे फोटो असल्यास घरात कटकटी होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही ते फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात वाघ, चित्ता, कोल्हा, सिंह अशा प्राण्यांचे फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात निसर्गाचे, फुलांचे असे मन फ्रेश करणारे फोटो लावावेत. बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावावे. राधाकृष्णाची जोडी तर आपल्याला माहीतच आहे, ते अतिशय गोड आणि सुख स्वभावी होते. जर तुमच्या घरात पती पत्नीमध्ये सारखे वाद होत असतील अशा वेळी जर तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही राधाकृष्णांचा फोटो लावला तर तुम्हाला सुख समाधानकारक व नवरा बायकोमध्ये प्रेम वाढून वैवाहिक जीवनात भांडणे व कटकटी नष्ट होतील. घरात नटराजाच्या मूर्ती नसावी.
अनेक जणांच्या घरात नटराजाची मूर्ती असते. नटराजाची मूर्ती म्हणजे शिवचा अवतार असतो. जसा शिव तांडव करतो तसेच घरात तांडव होतात, भांडणे होतात, कटकटी होतात. अशा वेळी तुम्ही घरात नटराजची मूर्ती नसावे. चौथा, बाथरूम किंवा टॉयलेटमधल्या खिडकीत वाटीमध्ये मिठाचे खडे ठेवावे. त्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर येण्यास मदत मिळेल. हे मिठाचे खडे तुम्ही दर महिन्याला अमावस्या किंवा पौर्णिमेला बदलू शकता. त्याने तुमच्या घरातील कटकटी दूर होण्यास मदत मिळेल. पाचवे, सकाळ संध्याकाळ भक्तिगीते लावावीत. जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या घरात भक्तिगीते व संध्याकाळी भक्तिगीते लावली तर तुमच्या झोपेतून उठल्यावर जे अशुद्ध विचार असतात ते बाहेर निघतात. तुमच्या मनात फ्रेश वातावरण निर्माण होते आणि घरात कटकटी भांडणे होत नाही. तुमचे मन हे भक्तिगीतांवर राहते. सहावा, कापूर जाळावा. तुम्ही घरात संध्याकाळी व सकाळी कापूरदानीमध्ये कापूर जाळला तर तुमच्या घरात फ्रेश वातावरण राहील. तुमच्या घरात वास्तुदोष यामुळे जी नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर निघण्यास मदत मिळते व घरात सुख शांती समाधान राहते. तसेच आठवड्यातून एकदा गार्डनमध्ये किंवा मंदिरात किंवा बाहेर फिरायला जावे. जर बाहेर फिरायला जायला जमत नसेल तर संध्याकाळी रात्रीच्या वेळी तुम्ही 7 पावले फिरायला जावे. त्यामुळे घरातील लोकांचे मन हे चांगले होतात आणि भांडण व वाद होत नाही. तसेच घरात सगळ्यांनी मेडिटेशन करायला हवे, योग करायला हवे, म्हणजे हळूहळू तुमच्या मनातील चिडचिड ही कमी होत जाते. तसेच सगळ्यांनी सकाळी उठून ओमचा उच्चार करायला हवा. ओमचा उच्चार केल्यामुळे तुमच्या मनातील सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते व ती बाहेर निघायला मदत होते. मित्रांनो, हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला खूप फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात शांती कोणाला नको असते. काही नोकरीमुळे, काही पैशाअभावी नाराज असतात. तुमच्या परिश्रमात कोणतीही कमतरता असू शकत नाही. मात्र काहीतरी वेगळेच अडथळा निर्माण होत असतील तर त्यांच्यावर काही उपाय करून तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता. किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही, तर तिथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला आरोग्य तर मिळतेच, पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही त्यांचे विशेष महत्त्व आहे. लवंग ही यापैकी एक गोष्ट आहे. पूजेपासून मसाला म्हणूनही त्याचा वापर केला जातो. लवंग संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमची हॉबीज किंवा इतर समस्या दूर करू शकता. ह्या उपायांमुळे घरात सुख समृद्धीही येते. लवंगासह कापूर जाळणे देखील खूप शुभ मानले जाते. दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख शांती येते. नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसरते. आता जाणून घ्या कापूर आणि लवंगाचे सोपे उपाय. 1. विरोधकांना अशा प्रकारे मात द्या. जर शत्रूंनी तुमचे जीवन हराम केले असेल तर मंगळवारी बजरंग बाण म्हणा. यानंतर 5 लवंगा कापूर जाळून हनुमंतांची पूजा करा. उरलेल्या राखेने कपाळावर तिलक लावावा. असे केल्याने शत्रू आपोआपच बाजूला होईल असा विश्वास आहे. 2. आर्थिक लाभ होईल. रात्री झोपण्यापूर्वी चांदीची वाटी घ्या. त्यात कापूर आणि लवंग एकत्र जाळून टाका. असे मानले जाते की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू लागतो. दुसरा उपाय म्हणजे लाल कापड्यात 5 लवंगा आणि 5 कवड्या बांधा. धनाची देवी लक्ष्मीच्या पायावर ठेवा आणि घराच्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरामध्ये समृद्धी राहते. 3. घरात सुख शांती नांदेल. रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा. यामुळे घरगुती कलह दूर होऊ शकतो. त्याचबरोबर कुटुंबातील समस्यामध्येही प्रेम टिकून राहते. आजारपण घरचा रस्ता विसरतात. घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. 4. नकारात्मक ऊर्जा दूर करा. एका वाडगा घ्या. त्यात 5 लवंगा, हिरवी वेलची आणि कापूर जाळून पूजा स्नानासह घरभर दाखवा. त्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते. यासोबतच हवेतील विषाणूही नष्ट होतात आणि आजार होण्याची शक्यताही कमी होते. हे काम आठवड्यातून किमान 2दा करा. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करा.
म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. उद्या काय होईल हे आज कोणालाच माहीत नसते. म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा. खूप सुखी व्हाल. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. या जीवनात तू कोणाला फसवू नकोस, कोणाला दुःख देऊ नकोस. प्रयत्न करत राहा. नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. तुमचं यश यावरून ठरवा की तुम्हाला ते मिळवण्यासाठी काय गमवावं लागलं आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर आपण स्वतः काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी सगळीकडे आहे. मी कणाकणात व्यापून आहे. मीच पावन आहे. मीच आहे जल. गगनही मीच आहे. अक्कलकोटातही मीच आहे. दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, नको होऊ निराश. मी आहे तुझ्या जवळपास. झाकून तुझे नयन कर चिंतन. बघ मी आहे तुझा विश्वास. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. मित्रांनो, जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते. तुम्ही फक्त नाव कमविण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. तुम्हाला कोणाच्या मागे बोलण्याची त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणा, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरून बसाल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. स्वतःच्या चुका कधी कधी डोळ्यांना दिसत नाहीत. अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घेण्यास लाजू नका. रत्नांची ढीग दिले तरी आयुष्याचा गेलेला एकही क्षण मिळू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तो केवढा मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे मी तुला कधी हारू देणार नाही. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे
कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उद्या काय होईल हे आज कुणालाच माहीत नसते, म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात किती संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ आली नाही, हे मात्र खरं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत राहा. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. एक अटळ सत्य, परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतःच जबाबदार असते. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आदराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. संपूर्ण जग तुमच्या मागे असेल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. हां, तुम्हीच. बस झाला आता. खूप झालं त्यांच्यासाठी रडणं बसणं, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं. त्यांना खरंच जर तुमची एवढी काळजी असती ना तर त्यांनी विचारपूस तरी केली असती. खऱ्या आयुष्यात या आता. रिॲलिटीला सामोरं जा. जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे. तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे. आतून स्वतःला खंबीर बनवायचे. फक्त जर तुम्ही ठरवलं तर. चला यार, जास्त विचार करू नका. तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील की काय करू, कसं होईल, मला जमेल ना, सगळं ठीक होईल ना. तर हे विचार पहिले काढून टाका, कारण सगळं एक नंबर होणार आहे. तुम्ही सुरुवात करा, कसलाच विचार न करता, आणि कामाला लागा. तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. लोकांच्या भरोश्यावर राहू नका. सगळे बिझी आहेत. लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा, कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे. लोक मोठी अशीच होत नाहीत. त्याग, दुःख सहन करावं लागतं. तुम्ही तयार आहात ना? प्रॉब्लेम कधी संपणार नाहीत लाईफमधले. त्यासोबतच जगणं शिकून घ्या. दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल. हे सगळं तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही या सगळ्यांना कसं सामोरे जाता हे तुमच्या हातात आहे. असे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील, तुम्हाला कमी लेखतील, तुम्हाला वेडे समजतील. समजू द्या, काही फरक पडत नाही ते बोलल्याने. तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाहीत आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते. मग बस झालं. इग्नोर करायचे आणि आपोआप शांत होतील. तुमच्या लाईफमध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती हे वेगळे असेल. आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका. ते जसे आहेत तसे त्यांना ॲक्सेप्ट करा. लोक तेव्हा शिकतात जेव्हा दोन वेगळी माणसं एकत्र येतात. मग ते स्वभावाने असो किंवा विचाराने. होईल सगळं ठीक. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो, पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं, कळत सुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त कोणाला फसवू नका. मागचा वर्ष संपला आहे. जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला. तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात.
स्वामी काही करू शकतात, पण कधी कधी असे वाटते का ते ऐकत नाहीत? स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. स्वामी माऊली वरचा अजून विश्वास वाढेल. स्वामी माऊली म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गगापुरात मी आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक, जाणलेले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप आहे या जनाचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंद आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको होऊस उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळात दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथं वासना संपली तिथे माझ्या भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं, कारण त्यांचा फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असतं. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही? जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का? माझ्यासोबत असं का होतं नेहमी? मीच एवढा अनलकी कसा आहे? तर तसं काही नसतं, फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला. कोणी कुठे पळून जात नसतात, सगळे असतात आपल्यासोबत, जास्त करून आई बाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, आपण हे का करतोय, पण तेव्हा ते काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं, कोणाला तरी फसवावं, जसं लोकांनी आपल्याला फसवलंय. पण ते फक्त त्या सिच्युएशनवरती तुमची रिॲक्शन असते. म्हणूनच
इमोशन्सला कधी आपल्या विरुद्ध वागू देऊ नका. किती काही झालं तरी कारण तुम्ही असला तर सगळं आहे. आज संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरचं पुढचं सुख दुःख अवलंबून असतं. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्कीच. या जगात कोणतीही गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. स्वामी म्हणतात, जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्यात चुकीच्या गोष्टी घडत असतात, जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात, जेव्हा आयुष्यात मध्ये पुढे आपल्याला काय करायचे हे आपल्याला सुचत नाही, जेव्हा खूप दुःख असतात, प्रॉब्लेम असतात, तरी आपल्याला ते कोणाला सांगता येत नाही, जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, आता मी हरलो, आता मला नाही जमणार, मी थकलो, जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्यापासून लांब जातात, ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते, जेव्हा वाटतं की कंटाळा आलाय या आयुष्यात, सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहे. कसं असतं ना, प्रत्येक जण या त्रासामधून जातो एकदा तरी, कारण तो आपल्या आयुष्याचा एक भागच आहे. तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज नाही मिळणार. तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार, कारण नशिबाने ते तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं असते. म्हणून काहीही झालं तरी धीर नाही सोडायचा. आज दिवस वाईट आहे, उद्याचा अजून वाईट, पण परवाचा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेवा. कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, सांगायचं असतं, तुमचे धैर्य बघायचे असतात. तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात घ्या. असं धीर सोडू नका. आणि सर्वात पहिले नकारात्मक विचार आणू नका की असं नाही झालं तर, मला हे नाही जमलं तर, जर तरचा विचार करून काही होणार आहे. उलट असं विचार करा, मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील. चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच. फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला, म्हणून काय झालं, मला माहीत आहे मी नक्की यशस्वी होणार आहे. आज नाही जमलं, उद्या नाही जमलं, तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे. कारण कोणी येणार आहे की तू असं कर आणि तसं कर, जे काय आहे त्यांना तुम्हा एकट्यालाच समोर जायचं आहे. मला माहीत आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीमधून खूप लवकरच बाहेर पडाल. मला खात्री आहे, कारण मला माहीत आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही असे लगेच हार नाही मानणार. मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात. फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट अवघड दिवसांना सामोरे जावं लागत आहे. हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींना सामोरे जातात. हा छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये. तुम्हाला आयुष्यामध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला या परिस्थितीमध्ये अजून निगेटिव्ह गोष्ट सांगतील की सोडून दे, नको याच्या मागे लागूस, काही होणार नाही, आपलं काहीतरी काम शोध, या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे, उगाच वेळ घालवू नकोस. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आहे ते. कारण ही तीच लोक असतील जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देतील, फोटो काढायला येतील. कारण वेळेसोबत सगळं बदलतं. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे, कुठे जायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेवू नका. कारण हे तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला सामोरे जायचं आहे. मग ती कुठलीही गोष्ट असू द्या, जे काही सुख दुःख असतील त्यासोबत जगायचं आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे. आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे. ही वेळ आहे
क्षण एकदा निघून गेले का परत नाही मिळणार. दुःख असेल, टेन्शन असतील तरी फक्त हा विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे. ही वेळ निघून गेली जाईल आणि होईल सगळं ठीक. श्री स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीमागे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे स्वामी समर्थ आपल्या नेहमी पाठी असतात. आपण फक्त मनापासून प्रयत्न केले पाहिजे व जिद्दीने आपण पुढे गेले पाहिजे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. कधी कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा होऊन जातात ना की त्याचं दुःख कायम आपल्या मनात राहतं. कारण ते व्यक्ती आपल्या खूप जवळचे असतात आणि त्यांची आपल्याला सवय झालेली असते. पण शेवटी मरण आपल्या हातात नसतं ना. जे व्हायचं असतं ते होतच. हेच तर आयुष्य असतं. आज ना उद्या संपणारच. म्हणून हे आयुष्य आपण कसं जगायचं हे विचार करून जीवन जगलं पाहिजे. गेलेला हा आयुष्य परत नाही येणार. आता या कोरोनामुळे किती जणांनी आपले आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, मित्र मैत्रिणी गमावले असतील. त्यांच्यावर किती दुःख कोसळलं असेल याचा आपण विचार सुद्धा नाही करू शकत. आणि त्यात पण शेवटच्या क्षणी सुद्धा त्या व्यक्तीला बघता येत नाही. किती भयान परिस्थिती झाली असेल त्या व्यक्तीची. आपण रोज बघतो एवढी लोक मरतात, पण त्यांच्या फॅमिलीला किती दुःख झालं असेल याची आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत. मी जे हे तुम्हाला का सांगतो, कारण एकदा ती व्यक्ती गेली का दुःख करून काही होत नाही. म्हणून आहेत तेव्हाच काही राग वगैरे असेल तर सोडून दे. काही भांडण झाले असेल तर माफी मागून टाका. कुणी फसवलं, कुणी काय केलं त्याला आता काही अर्थ नाही आहे. जे व्हायचं होतं ते झालं. आता जे चालू आहे त्यावर लक्ष द्या. उगाच छोट्याशा कारणावरून नातं तोडू नका. मान्य आहे त्याची चूक होती, पण श्वास आहे तोपर्यंत सगळं आहे. त्यानंतर सगळं संपतं. तो अहंकार वगैरे सोडून दे. त्याने कोणाचंच भलं होत नाही. एक चांगला माणूस म्हणून जगा. कारण तुम्ही आयुष्यभर एक चांगले म्हणून जगले ना, तर ते लोक चांगले बोलाले म्हणून नाही, तर त्यातून जो आनंद आणि सुख भेटतो तो कशातच नाही आहे. जे होईल ते होतं, ते होऊन गेलं. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्यावर विचार करून रडून स्वतःला त्रास करून घेणं फक्त तुम्हाला त्रास देणार होय. तुम्हाला असं वाटत असेल की ते परत येतील तर ते फक्त आपले भास असतात. कारण लोक येण्यासाठी जात नाही कधीच. फक्त तुमचं मन ते ऍक्सेप्ट करत नाही आहे सध्या. प्रत्येक व्यक्तीला दुःख असतात, मग सगळेच आशा सोडतात का? नाही रे, मान्य आहे सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. पण म्हणून हे कारण देऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे. ते फक्त पुढे जात राहतात. दोन व्यक्ती असतात. पहिले ज्यांना यातून खरंच बाहेर पडायचं असतं आणि दुसरे ज्यांना यातून बाहेर पडायचं असतं पण ते नाही प्रयत्न करत आणि नाही होणार बोलून सोडून देतात किंवा कारण सांगतात. अशा प्रकारच्या व्यक्तीकडून डिप्रेशनमध्ये जायला लागतात आणि ते अजून निगेटिव्ह होत जातात. बाकी लोक प्रयत्न करत असतात आपल्या पद्धतीने, पण ते नाही जमत त्यांना. त्यांनी निराश होऊन नका, कारण ते सांगण्याची पद्धत बदला. तुम्ही नक्की बाहेर पडाल यातून अशी मला खात्री आहे. कारण अशक्य असं काहीच नसतं. बाकी सर्व स्वामींवर सोपा. तुम्ही फक्त प्रयत्न करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आम्ही तुमच्यासाठी स्वामींचे संदेश आणत असतो आणि असेच प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवत असतो. धन्यवाद.